नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे मोदींनी शपथ ग्रहण केल्यानंतर, आणि पूर्ण देश आणि देशाच्या पेक्षाही जास्त जग ढवळून काढलं असं म्हणता येईल. आणि या वर्षपूर्तीच्या अखेरीस नेमकं आपण त्याचं मूल्यमापन करणार आहोत. काही प्रश्न उपस्थित करतोय बेधडकमध्ये. सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहेत, वर्ष अखेरीस मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय म्हणता येईल का? या व्यतिरिक्त भ्रष्टाचार आणि महागाई सारख्या मुद्द्यांवरती मोदी सरकारनं नियंत्रण मिळवलंय का? आणि उर्वरित 4 वर्षात अच्छे दिन येण्याची शक्यता आहे का? हे सगळे प्रश्न आणि या प्रश्नांशी संबंधित इतरही उपप्रश्न आपण विचारणार आहोत. आणि आज खास बेधडकमध्ये आपण 2 महत्त्वाचे पाहुणे बोलवलेले आहेत. खासदार भाजपचे किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत. मुंबईचा आवाज बुलंद सातत्यानं करत असतात ते संसदेमध्ये. आणि अर्थातच माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचं मंत्रालय सांभाळलेले पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आपण दोघांचं काय म्हणणं आहे या वर्षपूर्तीच्या निमित्तानं हे खरं तर चर्चेतनं आणि शांतपणे मुद्देसूदपणे ऐकणार आहोत. पहिला प्रश्न किरीट सोमय्या तुम्हाला विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभराचं सगळं सरकार चालवताना तुम्ही अत्यंत जवळून बघितलेलं आहे दिल्लीतून, या सरकारमधलं ज्याला आपण ठळक असं काही म्हणता येईल, काय तुम्हाला वाटतंय की ठळकपणे नोंद घेण्यासारखं सरकारनं गेल्या काही काळात मिळवलंय किंवा जनतेला दिलंय? साल एक, सुरुवात अनेक. या सुरुवातीत भ्रष्टाचार विरहित वर्ष, महागाईला सलाम, निर्णय लकवाचे दिवस संपले, कणखर नेतृत्व, देशाला गवसला पुन्हा आत्मविश्वास. मला असं वाटतं की या 5 ह्याच्यात आपण मोदी सरकारचं पहिल्या वर्षाचं वर्णन करू शकतो. एक आम्ही प्राथमिकता हे ठरवली की भ्रष्टाचार. आता भ्रष्टाचार तुम्ही पाहत असाल की दिल्लीत ज्याला आपण पॉलिटिकल करप्शन म्हणतो, हे इतिहास जमा झाले. एका बाजूला काँग्रेसच्या राज्यात एका पाठोपाठ एक, UPA 2 म्हणजे मग ते 2G असो की CWG असो की जिजाजी असो, भ्रष्टाचार, घोटाळे. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, पंतप्रधान मनमोहन सिंग हे स्वच्छ चरित्राचे वाटत असले तरी निर्णय त्यांच्याकडून व्हायचे. आणि एवढे भ्रष्टाचाराचे किस्से बाहेर आल्यानंतर शेवटचे 2 वर्ष पॉलिसी पॅरालिसिस सारखी देशाची अवस्था झाली. 9 वर्षात पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की फर्स्ट टाइम इन लास्ट 9 इयर्स महागाई निर्देशांक, ज्याला आपण WPI होलसेल प्राइस इंडेक्स, हा निगेटिव्ह गेला. आज 2.55% मायनस आहे, जे गेल्या वेळी 5.55% वर होतं. म्हणजे एका बाजूला महागाई संपली, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार संपला. आता भ्रष्टाचाराला पुढे जनरेट होणार नाही त्या दृष्टीने बघा, जनधन योजना. जनधन म्हणजे ज्यावेळी आर्थिक विकास होत असताना इन्क्लुझिव्ह विकास, म्हणजे जो छोटा माणूस आहे, शेतकरी आहे, झोपडपट्टीत राहणारी आजी आहे, त्यांना पण विकासात सहभागी करता यावं. दुसरी गोष्ट अशी आहे की भ्रष्टाचार मुक्त. आपल्या देशात प्रत्येक राजकीय पक्ष किंवा प्रत्येक सरकारांनी हे मान्य केलं की सबसिडी जे आपण देतो, राजीव गांधींनी सांगितलं होतं की केंद्रातून 1 रुपया निघतो, खाली 15 पैसेच पोहोचतात. आता जो जनधन बँक अकाउंट सिस्टम आहे त्याचा प्रारंभ आज झाला. 14.5 कोटी अकाउंट सुरू झाले. पुढच्या वर्षी या सगळ्या सबसिडी डिरेक्ट त्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार. म्हणजे 1 रुपया दिल्लीहून निघणार आणि 1 रुपया त्या संबंधित गोर गरीब किसान मजदूर त्याच्या खात्यात जाणार. दुसरी आम्ही प्राथमिकता दिली इन्फ्रास्ट्रक्चर. एका बाजूला रस्ते, आता आपल्या चॅनलवर गडकरी येऊन गेले, म्हणजे कुठे 1.9 किलोमीटर आणि कुठे 10.9 किलोमीटर.
दुसऱ्या बाजूला 24/7 पॉवर, एका बाजूला काँग्रेसचा राज्यात कोळसा, म्हणजे प्रत्येक मंत्र्यांनी नेत्यांनी अनेक मंत्री नेत्यांनी कोळसाच्या दलालीत आपले हात काळे करून घेतले आणि त्याच्यामुळे झालं असं की वीज उत्पादनावर असर झाली. त्याच्या समोर आम्ही पारदर्शकता आणली. फक्त जेमतेम 20-22 कोळसाच्या खाणीचं लिलाव झालं, 2 लाख कोटी रुपये मिळाले. ज्या 2G स्कॅम मध्ये 2G टेलिफोन घोटाळ्यात कॅगनी लिहिलं की यात मोठा भ्रष्टाचार झालाय, पारदर्शकता आणली, 1 लाख कोटी पेक्षा जास्त रुपये केंद्र सरकारच्या खात्यात जमा झाले. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर आणि शेवटचा मुद्दा जो आहे की जनसुरक्षा, प्रत्येक माणसाला सुरक्षा देणं, सुरक्षा, भ्रष्टाचार, महागाई, वीज, इन्फ्रास्ट्रक्चर, शेतकऱ्यांना सुरक्षा, हे आमचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की ही सगळी उद्दिष्ट आहेत, तुम्ही काही त्यातल्या उपलब्धी ज्या आहेत त्या सुद्धा आता सांगितलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत आहेत. वेगळी ओळख त्यांची करून द्यायची गरज नाहीये. राहत्या त्यांच्या कराडवरनं आपल्याशी थेट आता आपल्या बरोबर चर्चा करणार आहेत पृथ्वीराज चव्हाण. स्वागत आहे तुमचं IBN लोकमतवरती. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला हाच विचारायचा आहे की तुम्ही खरं तर दोन्ही बाजू बघितल्या आहेत. राज्यातनं दिल्लीकडे बघितलेलं आहे, दिल्लीतनं राज्याकडे बघितलेलं आहे. आणि आता या सगळ्या तुमच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतंय का की गेल्या 1 वर्षभरात काहीतरी भाजप सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांच्या अनुषंगानं भरीव अशी काही कामगिरी सरकारची झाली आहे? मोदी सरकारनी भरीव जे काही आत्ता मुद्दे काढलेले आहेत, किरीट सोमय्यांनी सुद्धा सांगितले, या अगोदर नितीन गडकरी यांनी सुद्धा सांगितले, हे सगळे मुद्दे तुमच्या दृष्टीने तुम्ही कसं बघताय या मुद्द्यांकडे बघताना? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या 1 वर्षात कामगिरी कशी झाली सरकारची, तुमचं मूल्यमापन काय? मंदाजी, आपण मला इको येतोय जरा. हा, बोला बोला. मला इको येतोय जरा. हा, आपण मोदी सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीची चर्चा करतोय. भ्रष्टाचाराबद्दल किरीटजी बोलले आणि बऱ्याचशा गोष्टी बोलल्या. त्यांची माहिती ही काही सर्वच काही योग्य आहे असं नाही, त्यावरही मी चर्चा करू इच्छितो. पण काय मिळवलं सरकारने वर्षभरामध्ये? आज शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? आज आपण परकीय गुंतवणुकीकरता मोदीजींनी जवळजवळ 16-17 देशांचा दौरा केला, त्यातून काय मिळालं? आज बँकेची अवस्था काय आहे? महागाईवर नियंत्रण झालेलं आहे, पण त्यामध्ये मोदी सरकारचं क्रेडिट किती? आज तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा कमी झाल्यामुळं खऱ्या अर्थानं महागाई कमी झालेली आहे, पण त्याचं क्रेडिट जर मोदी सरकार घेऊ इच्छित असेल तर मला वाटतं ते वास्तव वेगळं आहे. आज 2Gच्या बद्दल चर्चा केली. गोष्ट खरी आहे की 2G मध्ये घोटाळा झाला, पण तो त्यानंतर कारवाई सुरू झाली आणि UPA सरकारनं 3Gचे जे ऑक्शन केलं, 3Gच्या स्पेक्ट्रमचा जो लिलाव केला, तो जगाच्या इतिहासामध्ये इतका पारदर्शक आणि इतका उत्कृष्ट लिलाव कधी झाला नव्हता. त्यामुळं NDA सरकारने लिलाव केलाय, ते काहीतरी नवीन केलंय, हे काही खरं नाहीये. अर्थात 2G मध्ये काही चुकीचे व्यवहार झाले, त्याबद्दल कोर्टात केसेस चालू आहेत आणि त्याची शिक्षा कदाचित लोकांनी दिलेली आहे. कोळशाच्या लिलावाबद्दल चर्चा होते. मला किरीट सोमय्यांना विचारायचंय की आपल्याला 2 लाख कोटी मिळाले का? माझी माहिती अशी आहे की आतापर्यंत रोख 6,000 कोटी फक्त भारत सरकारच्या खजिन्यामध्ये आलेले आहेत. आता बँकांच्या कर्जाची काय परिस्थिती आहे? आज मोठे मोठे उद्योगपती जे मोदींच्या बरोबर परदेशात त्यांच्या शिष्टमंडळात जातात, त्या सर्व मोठ्या उद्योगपतींनी बँकेची किती कर्ज बुडवलेली आहेत? माझ्या माहितीप्रमाणे आज राष्ट्रीयकृत बँकेची 4,20,000 कोटीची कर्ज या मोठ्या उद्योगपतींनी बुडवलेली आहेत. मी किरीट सोमय्याजींना विचारतो, ते छातीवर हात ठेवून सांगू शकतील का की मोदीजींच्या शिष्टमंडळामध्ये जे मोठे मोठे उद्योगपती जातात त्यांच्या बरोबर, जे त्यांची जाहिरात करतात, आपल्या उद्योगांचं ते तिथं करार करण्याकरता प्रयत्न करतात, त्यांनी बँकेची किती कर्ज बुडवलेली आहेत? असे लोक आहेत का? तुम्ही देताना, बरोबर नेताना बँकेची कर्ज न बुडवलेल्या लोकांना नेलंय का? सगळ्या उद्योगपतींना तुम्ही जे आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार उद्योगपतींच्या करता काम करेल, आज
देशामध्ये एक मेसेज गेलेला आहे, एक संदेश गेलेला आहे की हे सरकार शेतकऱ्याविरोधी आहे आणि हे सरकार फक्त उद्योगपतींच्या भल्याकरता काम करते आहे। आणि त्यामुळं आज मला विचारायचं आहे की बँकेचे जे 4.25 लाख कोटीचं कर्ज बुडलेलं आहे ते कसं वसूल करणार आहे? आज लघु उद्योगांच्या करता सरकारने काय केलेलं आहे? लघु उद्योगांची कर्ज माफ करा, शेतकऱ्यांची कर्ज माफ करा। आज लघु उद्योगांचं एकूण कर्ज फक्त 65,000 कोटी आहे। त्यांचं कर्ज माफ करण्याचा विचार कोणी करत नाही। आज उद्योगपतींचं मात्र कर्ज माफ होणार आहे याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये। आज पंतप्रधान परदेशात गेले। कुणीही राष्ट्रप्रमुख जेव्हा परदेशी दौऱ्यावर जातो तेव्हा काहीतरी स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह असतं, काहीतरी एक उद्दिष्ट असतं, देशहिताचं उद्दिष्ट असतं। मोदींनी इतके दौरे केले, काय त्यातून उद्दिष्ट साध्य झालेलं आहे? चीनचा दौरा केला, चीन बरोबर आपला व्यापार जो आहे, आपण जितका माल चीनहून आयात करतो त्याचा फक्त 1/5 आपला निर्यात होतो। आज इतक्या मोठ्या प्रमाणात चीन आणि भारताच्या व्यापारामध्ये तूट आहे, मोठ्या प्रमाणात आपलं परकीय चलन चीनला जात आहे। मोदी चीनला गेले असताना त्यांनी छाती ठोकपणे चीनच्या नेत्यांना सांगितलं का की तुम्ही आमच्याकडून माल विकत घेतला पाहिजे आणि भारत आणि चीनचा व्यापारामध्ये समतोल साधला गेला पाहिजे? आज चीन बरोबर 22 करार केले गेले, त्यामध्ये भारताचा माल विकण्याकरता किती करार होते? आज मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे, अडाणींच्या बरोबरचे किती कराराबद्दल मोदींनी आज चीन बरोबर स्वाक्षरी केलेली आहे? आज जेव्हा इतर राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख जेव्हा परदेशाची दौऱ्यावर जातात तेव्हा आपल्या कंपन्याचा माल विकण्याकरता, ओबामा आले तर ते बोईंग विमानाची चर्चा करतात, फ्रेंच प्रेसिडेंट आले तर ते राफेल विमान विकण्याची चर्चा करतात, अणुभट्ट्या विकायचा प्रयत्न करतात। मोदी मात्र चव्हाण साहेब चेकबुक घेऊन जातात आणि माल विकत खरेदी करण्याकरता जातात। नक्की हाच फरक आहे। नक्की तुम्ही म्हणताय की हा सगळा फरक आहे। या फरकावरती थोडं एक ब्रेक घ्यायच्या अगोदर आपण किरीट सोमय्या तुमचं उत्तर आम्हाला ऐकायला आवडेल, कारण नेमकं या परदेश दौऱ्यांनी काय साधलं, या परदेश दौऱ्यांमध्ये नक्क कशा प्रकारची भूमिका होती? जसं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की काही स्ट्रॅटेजिक भूमिका त्याच्यामागे होती किंवा नव्हती, की नुसतेच तिकडे जात आहेत? काही लोकांनी त्याला पर्यटनाचा उपमा दिलेल्या आहेत आणि या सगळ्यातनं नेमकं निष्पन्न काय झालंय? अनेक प्रश्न विचारलेत पृथ्वीराज चव्हाणांनी, त्यातले एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अर्थातच किती तुमची आता जी काही गुंतवणूक झाली आहे किंवा 2Gच्या किंवा कोळशाच्या सगळ्या माध्यमातून जेवढे पैसे आलेत त्याचे प्रत्यक्षात तुम्ही जे आकडे सांगताय त्या आकड्यांच्या पेक्षा प्रत्यक्षात जे कमी आकडे आलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला खरंच म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी जे विश्लेषण केलं त्यांना मी दाद देतो। फक्त एकच याचा पुढचा प्रश्न म्हणजे किंवा एवढं जर NPA झालं उद्योगपतींचं 4,20,000 कोटी, हे केव्हाचं आहे हो? मोदींनी गेल्या वर्षभरात 4,20,000 कोटी दिले आणि ते बेड डेप्ट झालं। म्हणजे हे जे आपण ज्याला म्हणतो डेडलॉक झाली, बेड डेप्ट झालं की NPA झालं, ते वर्षानुवर्ष यांना कर्ज दिलं गेलं आणि हे कर्ज जे दिलं गेलं ते समोर प्रोडक्टिव्ह ऍसेट्स मध्ये गेलं नाही किंवा त्यांनी टाकलं, परंतु जो 2G घोटाळा झाला, जो कोळसाचा घोटाळा झाला, त्याच्यामुळे अनेक पॉवर प्रोजेक्ट हे सिक झाले। जे 2G स्कॅम झालं त्याच्यामुळे टेलिफोन मोबाईल कंपन्या हे वीक झाल्या। म्हणून यातलं काही कर्ज मोदी सरकारच्या काळातलं नाही आहे। दुसरी गोष्ट, आपण चायनाचा व्यापार, मला मान्य आहे फार चिंतेची बाब आहे। आज ठीक आहे मोदी सरकारला 1 वर्ष झालं म्हणून आपण हे वादविवाद, परंतु चिंतेची बाब आहे देशासाठी। आता मला एक सांगा, हो मोदीला येऊन 12 महिने झाले, आज हा 1:5 रेशियो हे काय मोदीच्या काळाचा आहे का? नक्की नक्की ते जे गेली अनेक वर्ष काँग्रेसचं राज्य होतं किंवा जे काय होतं त्या काळातलं हे इम्बॅलन्स आहे। हे मला मान्य आहे की मोदींनी हे चॅलेंज स्वीकारावे लागणार आहे, परंतु ह्या सगळ्या जे आपण दोष, रोग, अवस्था,
व्यथा मांडतायत ते काँग्रेसच्या काळातल्या आहेत. पण नाही, मी त्याला हे सगळं कदाचित जनतेने सुद्धा किरीटजी हे सगळं जनतेने सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडून तुम्हाला तिकडे आणलेलं आहे सत्तेमध्ये. अशा वेळेला अजून किती वर्ष येणारे काळ आपण काँग्रेसवरती हा सगळा टपका ठेवणार आहोत? ठीक आहे, त्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये हे सगळं जर का झालं असेल, कदाचित पृथ्वीराज चव्हाण तुम्ही सुद्धा ते मान्य कराल. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हा सगळा जो परदेशी गुंतवणुकीचा वरती भर आहे, तुमच्या सरकारचा जो परदेशी गुंतवणुकीवरचा भर आहे, तो गेल्या वर्षभरात केवळ आणि केवळ परदेशी गुंतवणुकीवर भर आणि देशांतर्गत ज्या गोष्टी करायला हव्यात, स्किल इंडिया आपण म्हणतोय, मेक इन इंडिया आपण म्हणतोय, ह्या सगळ्या गोष्टी देशात भरीव पातळीवरती झाल्यात असं तुमचा दावा आहे का? मंदारजी, हा बोला. मला हेच विचारायचं की वर्षभरामध्ये या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सोडवण्याकरता, त्याची सोडवणूक करण्याकरता मोदी सरकारने काय केलेलं आहे, आणि ज्या लोकांनी बँकेची कर्ज बुडवलेली आहेत त्या लोकांना आपण घेऊन परदेशात फिरतोय, त्यांची जाहिरात करतोय आणि त्यांची कर्ज ही निश्चितपणे माफ केली जाणार आहेत. त्याच्याऐवजी किरीटजी हे त्यांचं म्हणणं मान्य आहे का तुम्हाला? चव्हाण सरांचं तुम्हाला हे म्हणणं मान्य आहे का? त्यांची कर्ज माफ केली जातील सरसकट, ज्यांना एनपीए आता आहेत त्यांना तुम्ही बरोबर परदेश दौऱ्यात फिरवतायत सगळ्यांना, हे मान्य आहे का तुम्हाला? आणखीन पुढची माहिती मी देऊ इच्छितो की हे जे काय कर्ज आणि हे जे काय आहेत, हेच उद्योगपती, आणि यात आपल्या माहितीसाठी मेजर कर्ज जे आहे हे कोळसा म्हणजे पॉवर सेक्टर, टेलिकॉम सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चरचे आहेत. या सगळ्यांमध्ये हिंदुस्थानातले सगळे उद्योग समूह आहेत, सगळे. मग यू नेम द उद्योगपती. आता हे कशामुळे झालं? भ्रष्टाचारामुळे झालं की डेडलॉक झालं की पॉलिसी पॅरालिसिस? मला त्याच्यातही जायचं नाही, कारण की तुम्ही मला सांगितलं की लोकांनी आमच्यावर जबाबदारी सोपली आहे. म्हणून तुम्ही काय करणार? मला मान्य आहे पृथ्वीराज चव्हाण पण आणि विपक्ष हे सुचवू शकतात की मोदी तुमची ही जी पद्धत आहे ती चुकीची आहे. परंतु जो माझा देशाचा पंतप्रधान आहे किंवा सरकार आहे ते एक आत्मविश्वासाने पुढे चालली आहेत. आम्ही आमचा ऍक्शन प्लॅन बनवला. आम्ही विचार केला मुद्रा बँक काढूया, 20,000 कोटीमध्ये छोटे छोटे उद्योजकांना आपण सहाय्य करूया. आपण विचार केला एका बाजूला परकीय गुंतवणूक, दुसऱ्या बाजूला चीन बरोबर व्यवहारमध्ये बॅलन्स आणण्याचा प्रयत्न करूया. आता जे उद्योग समूह आहे हिंदुस्थानातले, अदानी असो, अंबानी असो, टाटा असो, बिर्ला असो, जे असो ते, त्याच्यातले काही चांगले जे पुढे येणार त्यांना घेऊन जावं लागणार. सरकारी उद्योग समूहावर अधिक लक्ष द्यावं लागणार. एक मी उदाहरण देतो, ज्याला आपण म्हणतो रिन्युएबल एनर्जी. मोदी सरकारने 1,00,000 मेगावॉटचं लक्ष ठरवलंय आणि त्यात 80% हे सरकारी उद्योग, जे सरकारी पॉवर कंपन्या आहेत, एनटीपीसी असो की बाकी, त्याच्याद्वारा उत्पादन करायचं आहे. आता एका बाजूला मेक इन इंडिया आहे, दुसऱ्या बाजूला स्किल इंडिया आहे आणि तिसऱ्या बाजूला कम इन इन्व्हेस्ट इन इंडिया आहे. आम्ही प्रयत्न करतो. यात काँग्रेसनी किंवा विरोधी पक्षांनी सुचवलं की हा नाही या मार्गे जा, त्याचाही निश्चितपणे विचार करू. 4 वर्षात या देशाला आम्ही जे प्रॉमिस केलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. मी मुळीच सांगणार नाही की आम्हालाच सगळं येते, आम्ही जे करतो ते 110% तसंच होणार. चुका होऊ शकतात. विरोधी पक्षांनी सूचना दिल्या, आम्ही निश्चितपणे त्याचा स्वीकार करू. नक्की. तुम्ही म्हणताय की विरोधी पक्षांच्या सूचनांचा सुद्धा तुम्ही स्वीकार करणार आहात. नेमक्या अनेक काही सूचना असणार आहेत. अगदी ज्या हिंदुत्ववादी आणि अतिशय कडवे कट्टर हिंदुत्ववाद ज्या पद्धतीने आणला जातोय समोर, जो कट्टरपंथीपणा सगळा समोर आपल्या समोर येतोय आणि त्यातून येणारे जे काही गैरसमज आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत किरीटजी. आणि त्या प्रश्नांच्या बरोबरीनं अर्थकारणावरती सुद्धा भाजप सरकारचा जो काही भर आहे त्या अर्थकारणाच्या दिशेच्या बाबत सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आपण ही चर्चा करतोय. माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पृथ्वीराज चव्हाण आणि अर्थातच पंतप्रधान कार्यालयाचे त्यावेळेच्या यूपीएचे
मंत्री सुद्धा ते होते, त्यामुळे आपण त्यांच्याकडनं समजून घेतोय नेमकी विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे. आणि किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत, खासदार भाजपचे. सातत्यानं मुंबईच्या संदर्भात सुद्धा ते संसदेमध्ये ज्यावेळेला आवाज उठवतात, केवळ एक खासदार भाजपचे नाही तर एक अभ्यासू सांसद म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि त्यामुळे त्यांना सुद्धा हे प्रश्न आपण विचारतोय. किरीट सोमय्या, एक थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एकीकडे आपण जी ग्रोथ आपल्याला हवी, ज्या पद्धतीचा विकास दर आपल्याला हवे, त्याचं तुम्ही सातत्यानं गेले काही काळ सगळेच भाजपचे नेते, भाजपचं सरकार हे गुणगान करत असताना आपण बघतोय. पण त्याबरोबरीनं तुम्हाला एक जो थेट प्रश्न विचारायचा आहे तो सबका साथ सबका विकास हे ज्यावेळेला तुम्ही म्हणता आणि त्याच वेळेला भाजपचे अगदी खासदार असतील, साक्षी महाराजांसारखी लोक असतील, हे ज्यावेळेला काही वेगवेगळी विधानं करत असतात त्यावेळेला एक संभ्रम या देशामध्ये समोर येताना दिसतो. अशा प्रकारचा संभ्रम, अशा प्रकारचा धार्मिक कट्टरतावाद जो आहे तो सातत्यानं कुठेतरी छुपा अजेंडा असल्यासारखं भाजप आणताना दिसतं. गेल्या 1 वर्षामध्ये तरी त्याच्यावरती जे काही होत होतं त्याच्यावरती कुठेही मोदींनी त्यांना ओरडल्याचं किंवा त्यांना त्या पद्धतीनं कारवाई केल्याचं दिसलेलं नाहीये. याबाबत तुमची भूमिका काय? सबका साथ सबका विकास आणि भारत सगळ्यांसाठी, जो या देशात राहतो हा देश त्यांच्यासाठी आहे. आपण पाहिलं असेल मोदी सरकारने जी काही पावलं उचलली, जे काही प्रकल्प म्हणा किंवा ज्याला शासन प्रशासन म्हणू, तर कुठेही भेदभाव नाही झाला. भेदभावाचा प्रश्नच येत नाही. ही गोष्ट खरी आहे आणि त्याचा आम्हालाही काही वेळी त्रास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खासदारांच्या बैठकीत किंवा काही वेळा व्यक्तिगत भेटून या गोष्टीचा उल्लेख केला की आता आपण जबाबदार आहोत, आपल्यावर शासन करण्याची जबाबदारी लोकांनी सोपवली आहे आणि तुम्ही खासदार आहात किंवा काही मंत्री आहेत, आपण कोणतीही गोष्ट बोलताना जरा विचारपूर्वक बोलायला हवी. आणि तरीही काय वेळी अनावधानाने काही खासदारांचा वक्तव्यात अशा प्रकारची विधानं आलेली आहेत. 2 वेळा तर मला आठवतं की संसदेत या संबंधित त्या खासदारांनी किंवा एकदा एका मंत्रींनी माफी पण मागितली. हे व्हायला नको, परंतु चुका झाल्याबरोबर त्यांनी चूक सुधारली आहेत. परंतु सरकार स्पष्ट आहे, पंतप्रधान स्पष्ट आहे आणि देश त्या दिशेने पुढे चालला आहे. नक्की देश त्या दिशेने पुढे चाललाय असं तुम्ही म्हणताय. पृथ्वीराज चव्हाण, तुम्हाला हे मान्य आहे का? सबका साथ या अनुषंगाने खरं केंद्र सरकार काही पावलं उचलताना तुम्हाला दिसतंय का? हे बिलकुल बरोबर नाहीये, याला बिलकुल मला मान्य नाहीये. हा RSSचा छुपा अजेंडा मोदी सरकार न कळत अंमलात आणतंय. आता किरीटजींनी सांगितलं की मोदीजींनी खासदारांच्या बंद कमऱ्यातल्या बैठकीमध्ये काहीतरी सांगितलं, व्यक्तिगत रूपाने काही लोकांना सांगितलं तुम्ही असं बोलू नका. जाहीर का बोलत नाही? मंत्रिमंडळातले काही सदस्य काही चुकीची वक्तव्य करतात, एखाद्या मंत्र्याला काढलं का नाही? आज यामुळंच जेव्हा ओबामा आपल्या देशात आले होते आणि ते जाताना शेवटच्या दिवशी त्यांनी मोदींना खडे बोल सुनावले की अशा प्रकारचे चर्चवर होणारे हल्ले असतील किंवा एक जी पावलं, जे वक्तव्य जबाबदार व्यक्तींच्याकडून येत आहेत, साक्षी महाराज वगैरे ठीक आहे, पण जे मंत्रिमंडळातील मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्यावर जर मोदींचा अंकुश नसेल, तो मुद्दाम नसेल, तर मी याचा अर्थ मायनॉरिटी कम्युनिटीजने, अल्पसंख्याकांनी काय घ्यायचा? आज हे सगळं निश्चितपणे एका अजेंड्याप्रमाणे चाललेलं आहे आणि म्हणूनच ओबामा यांच्या दौऱ्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सच्या एका संपादकीयामध्ये न्यूयॉर्क टाइम्सने मोदींना विचारलं की मोदी तुम्ही का नाही स्पष्टपणे उघडपणे बोलत आणि लोकांना चुप बसायला सांगत? परंतु आमचा स्पष्ट आरोप आहे की हा छुपा अजेंडा आहे. आज अगदी सुषमा स्वराज सारख्या मंत्री देखील म्हणतात की गीतेला राष्ट्रीय पुस्तकाचं महत्व द्या. आज बीफ बॅन सारखी लोकांच्या तोंडातला घास हिरावून घ्यायची आज महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी झालेली आहे. काश्मीरमध्ये आज जबाबदार व्यक्ती सांगतात की आम्हाला बहुमत राज्यसभेत मिळाल्याबरोबर आम्ही 370 आर्टिकल बरखास्त करू आणि आमचा अजेंडा आम्ही राबवू. काय समजायचं? हे सगळे घोषणाबाजी मोदींची आहे. मोदी घोषणा, नव्या फ्रेजेस कॉइन करण्यामध्ये तरबेज आहेत,
परंतु आज लोकांचा विश्वास बसत नाही. एवढंच नव्हे तर जर उद्योगपतींना आपण जर विचारलं तर त्यांचे जे भागीदार परदेशातले आहेत त्यांनी देखील चिंता व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारे मेजॉरिटिझम बहुसंख्यवाद हा मोदी सरकारमध्ये चालणार आहे का देशामध्ये, मायनॉरिटीज असुरक्षित आहेत का, आणि याबद्दल गुंतवणूकदारांच्या मनामध्ये शंका आहे. आणि म्हणून मला किरीटजींना विचारायचंय की इतके परदेश दौरे झाले, 1 वर्ष झालं, किती परकीय गुंतवणूक आलेली आहे, कुठले मोठे प्रकल्प भारतात आलेले आहेत, आणि अशा प्रकारचे जर आपण सिग्नल दिले तर परकीय गुंतवणूक येणार नाही. आणि म्हणून हा छुपा अजेंडा आहे. एकानी मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं, हे नाटक आता बंद करायला पाहिजे. एक क्रीडसिंह, तुम्हाला याच्यातनंच आणखीन एक उपप्रश्न विचारायचा आहे. एकीकडे धार्मिक कट्टरतावादाची एक भीती सार्वत्रिक दाखवली जाते आणि त्या भीतीच्या पोटी सुद्धा गुंतवणूक परदेशी येत नाहीये, परकीय गुंतवणूक येत नाही असं म्हटलं जातं. दुसरीकडे परकीय गुंतवणुकीसाठी नरेंद्र मोदी यांनी भरीव असं दौरे केलेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये. गुंतवणूक किती आली असेल ते कदाचित तुम्ही आम्हाला आकड्यातनं सांगू शकाल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही गुंतवणूक जी अपेक्षित आहे ती अपेक्षित कालावधीमध्ये जर का आली नाही तर या सरकारचं काय होणार आहे, हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? आता पहिली गोष्ट मी जसं सांगितलं की काहीतरी 2-4 खासदारांनी अशा प्रकारची विधानं केली, पण आपल्या माहितीसाठी प्रधानमंत्र्यांनी जाहीररित्या बाहेर आणि सभागृहात पण या विषयावर स्पष्टपणे सांगितलं, सबका साथ सबका विकास, मायनॉरिटी हे टोटल सुरक्षित आहेत. ज्यावेळी भाजप सत्तेवर आला किंवा त्याच्या आधी निवडणूक प्रचारात किती उहापोह केला गेला होता की मोदी प्रधानमंत्री झाले की आता तुम्ही हिंदुस्थानात राहू शकणार नाही, हत्याकांड होणार, मायनॉरिटीचं काय होणार. मला सांगा, आमच्या काही मंत्र्यांनी म्हणजे मंत्री व खासदारांच्या विधानाबद्दल आम्ही मान्य करतो नाही, ती चूक आहे, परंतु सरकार आणि प्रशासन मध्ये कुठेही फरक जाणवला, कुठेही. 1 वर्ष झालं, 1 year इज नॉट अ स्मॉल पिरियड. जर भाजपच्या मनात, मोदीच्या मनात असं असतं तर सगळ्यांची सुरक्षा झाली नसती, सगळ्यांना एकच न्याय. दुसरी गोष्ट बघा, काही गोष्टीवर मतभेद असणारच. शेवटी काँग्रेसची आपली जे काही सिद्धांत नीती आहे, आम्हाला गीता प्रेम आहे ना गीताबद्दल, मग पुराण का नाही? नाही किरीट सोमय्या, मग गीतावरती जर प्रेम असेल तर कुराण त्याच्यात का नसलं पाहिजे? कुराणामध्ये काही वाईट सांगितलंय का? गीतेमध्ये जर का काही चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील तर कुराणामध्ये पण चांगल्या सांगितल्या आहेत. कदाचित आणखीन इतर जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये पण चांगल्या सांगितल्या आहेत, गुरुग्रंथ साहेबांमध्ये असतील. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत की नाही? म्हणजे तुम्ही केवळ आणि केवळ गीताच पुढे करणार आहात असा जो एक साधार भीती त्याच्यावरती आहे, ती भीती, त्याच्यातनं निर्माण होणारा जो अविश्वास आहे या सरकारच्या संदर्भातला, तो तुम्ही मिळवू शकणार आहात का येणाऱ्या वर्षांमध्ये? मंदार साहेब, शेवटी हे भारत आहे, हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान म्हणजे भारत, या देशाची जी संस्कृती आहे. आज माझा देशाने योग दिवस हा योग जगाला दिला. आपण काय ते त्याची प्रत्येक गोष्टीची अशा प्रकाराने तुलना करणार आहात? आज घटनेत गौ हत्यावर घटनेत लिहिलं गेलेलं आहे, मग आपण त्याच्यावर जाणार? शेवटी या देशाची एवढी मोठी 80% लोकसंख्या आहेत. जर गीताचा आदर करताना कोणी कुराण बायबलचा अनादर केला तर ठीक आहे, पण आजपर्यंत या देशात गीताबद्दल कोणी बोलायला तयार नव्हतं. गौ हत्या प्रतिबंधवर बोलायला तयार नव्हतं. मायनॉरिटिझम आणि मायनॉरिटी व्होट बँकची राजनीती चालायची. तर ज्यावेळी या देशाची जी मूलभूत संस्कृती आहे त्याच्याबद्दल बोलणं हा कोणी दुसरा गुन्हा म्हणत असेल तर ते मला मान्य नाही आहे. समान, सगळ्यांना समान अधिकार, परंतु याचा अर्थ की माझा देशाची संस्कृती, धर्म आणि जे मूळ प्रवाह आहेत यांना मी कोपऱ्यात टाकणं हे आम्हाला मान्य नाही. नाही, नक्की कोपऱ्यात टाकण्याचं काही कारण नाही आपल्या इथल्या संस्कृतीला, पण त्याबरोबर इतर संस्कृती आहेत, इतर धार्मिक त्याच्यामधले प्रवाह आहेत, त्यांना तरी तुम्ही तेवढं आश्वस्त करणार आहात की नाही, हा सगळ्यात प्रश्न आहे. कारण तो सगळ्यात साधार भीतीचा भाग आहे या सरकारच्या संदर्भातला आत्ताचा. हे मला मान्य आहे. सगळ्यांना आदर दिलं पाहिजे, सगळ्यांचा सन्मान केलं पाहिजे, इतर धर्मीयांचं पण कौतुक आणि चांगल्या गोष्टीची प्रशंसा हे आम्हाला मान्य आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की सरकारचा वागण्यात कुठेही भेदभाव दिसला नाही.
काही खासदारांच्या चुकाबद्दल क्षमा मागतो. ठीक आहे, तुम्ही अगदी अति दिलखुलासपणे ही क्षमा मागताय, तेही खूप खरं तर कौतुक करण्यासारखं आहे. पण पृथ्वीराज चव्हाण, तुम्हाला सुद्धा हाच एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सुद्धा सत्तेत असताना आता राहुल गांधी सुद्धा आता म्हणतायत की हे सरकार जे सूटबुटातील सरकार आहे, हे सरकार कॉर्पोरेट्सना मदत करते आहे. हा देश कॉर्पोरेट्सच्या व्यतिरिक्त चालणार आहे की नाही? कॉर्पोरेट्सच्या व्यतिरिक्त याचा अर्थ असा नाही की कॉर्पोरेट्सनी देश चालवावा, पण त्याबरोबर कॉर्पोरेट सुद्धा इथल्या देशाच्या विकास दरासाठी, प्रगतीसाठी असणार आहेत, गरज असणार आहे. त्याबाबत तुमचं मत काय? कारण सातत्यानं आता अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी हे बोलू लागलेले आहेत आणि त्याबरोबरनं जो आरोप किरीट सोमय्या तुमच्यावरती होतोय की हे सरकार कॉर्पोरेटचं आहे, कॉर्पोरेट चालवतोय, त्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं आम्ही उत्तर अपेक्षित करणार आहोत. पण पहिले पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही या संदर्भात काय बोलाल? नाही, मी उत्तर देतो त्याचं, पण पहिल्यांदा मला एक गोष्ट किरीटजींच्या स्टेटमेंटवर सांगायचंय की काही खासदारांनी चुकीची विधाने केली म्हणून किरीटजींनी क्षमा मागितली, पण मंत्र्यांनी जी विधाने केली त्याबद्दल काय? आज एक मंत्री म्हणतात की तुम्ही पाकिस्तानमध्ये निघून जा, एक मंत्री म्हणतात की प्रेसला त्यांनी काहीतरी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. साध्वी या मंत्री आहेत, मंत्र्यांच्या बद्दल मोदींनी काय केलेलं आहे? त्यामुळे हे बिलकुल आम्हाला स्वीकार नाहीये की मोदींनी कुठेतरी बंद खोलीमध्ये खासदारांना काहीतरी सांगितलं किंवा व्यक्तिगत पद्धतीने सांगितलं. मोदींनी जाहीरपणे या मंत्र्यांना समज दिली पाहिजे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे. हा एक प्रश्न आहे. आज आपण म्हणता की मायनॉरिटी सुरक्षित आहेत, तुम्ही चर्चेसवर हल्ले करणार, तुम्ही सांगणार की आज 80% मेजॉरिटी आहे म्हणून गीतेला राष्ट्रीय पुस्तकाचा दर्जा दिला पाहिजे, इतर धार्मिक पुस्तके दुय्यम दर्जाचे आहेत, आणि तुम्ही सांगता की अल्पसंख्याकांना आम्ही सुरक्षिततेची भावना निर्माण करतोय, हे कुणीही याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता आपण उद्योगपतींच्या बद्दल बोलला, सूटबूटच्या बद्दल बोलला. राहुल गांधींनी जो मुद्दा संसदेमध्ये मांडला होता तो हा मांडला होता की आज देशामध्ये मोदी सरकारबद्दलचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, आणि हे याला कारण मोदी सरकारनं टाकलेली पावलं आहेत. जमीन संपादन कायद्यामध्ये अध्यादेश आणायची काही गरज नव्हती, कारण हा अध्यादेश शेवटी संसदेमध्ये मान्य करावायच लागतो आणि संसदेमध्ये बहुमत नाही हे माहीत असताना आज ज्या कायद्याला बीजेपीनी एकमताने मंजूर केलं होतं त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता जर बीजेपीला वाटली तर त्यांनी विरोधी पक्षाच्या बरोबर चर्चा करायला पाहिजे होती. तडकाफडकी अध्यादेश आणण्याचं एकमेव कारण असं होतं की उद्योगपतींना एक मेसेज द्यायचा होता, एक संदेश द्यायचा होता की हे सरकार उद्योगपतींच्या करता काम करेल आणि तडकाफडकी आम्ही निर्णय घेणार. नाही, चव्हाण सर, तुम्हाला हा प्रश्न अगदी थेट विचारायचा आहे, कारण तुम्ही याच संदर्भात भूसंपादनाच्या संदर्भात तुम्ही सुद्धा एक पत्र लिहिलं होतं त्यावेळेला तत्कालीन सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना, आणि त्यातल्या अडचणी तुम्ही त्याच्यात सांगितल्या होत्या. या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं सातत्यानं ज्यावेळेला येतं त्यावेळेला तुम्हाला काय नेमकं वाटतंय? कारण तुम्ही इथे असताना अनेक प्रकल्प समोर आणले, अगदी जैतापूर असेल, त्याच्यानंतर नवी मुंबई विमानतळ असेल, नागपूरचा कार्गो हब असेल, हे सगळे प्रकल्प तुमच्या वेळेला ज्यावेळेला आले त्या प्रकल्प अडकले कशामुळे? ते प्रकल्प याच सगळ्या मुद्द्यांमुळे अडकले असं तुम्हाला वाटत नाहीये का? अगदी सिंचनापासून सगळे प्रकल्प. दोन गोष्टी आहेत. एक, माझ्या पत्राचा आपण उल्लेख केला म्हणून त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी जमीन संपादन कायदा आणण्यापूर्वी 2 वर्ष सल्लामसलत केली. त्यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कायद्याचा मसुदा पाठवला, कायदा नाही कायद्याचा मसुदा पाठवला आणि त्यावर आपली मतं मागितली. मी तो मसुदा कॅबिनेटमध्ये घेऊन गेलो आणि मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्यावर मंत्रिमंडळाचे विचार माझ्या पत्रातून पाठवले. पण एकदा सर्व विचार विनिमय झाल्यानंतर जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तो देशाचा कायदा होता, तो कायदा आम्हाला मान्य आहे. व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेमध्ये वक्तव्य केलं आणि माझं नाव घेतलं आणि त्यामध्ये असं दर्शवायचा प्रयत्न केला की कायदा पारित झाल्यानंतर आम्ही विरोध केला. हे चुकीचं आहे. कायदा पारित व्हायच्या पूर्वी जो मसुदा होता त्यावर सल्लामसलत झाली. आमचं आघाडी सरकार होतं, आघाडी सरकार असल्यामुळे मी कॅबिनेटमध्ये घेऊन गेलो, आमच्या मित्रपक्षाबरोबर सल्लामसलत केली आणि त्या कॅबिनेटमधले जे विचार होते ते मी मांडले. पण विधेयक मंजूर झाल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला, हे सरासर चुकीचं आहे, दिशाभूल करणारं वक्तव्य आहे. आता आपण काही मोठ्या प्रकल्पाचा उल्लेख केला. नव्या मुंबई विमानतळामध्ये जमीन संपादने फार अवघड बाब होती, कारण तिथे शेतकऱ्यांची जी किंमत मागणी जमिनीच्या संपादन करताना जी मोबदला मागितला जात होता त्यामुळं नवी मुंबई विमानतळ हे अव्यावहारिक ठरलं असतं, ते होऊ शकलं नसतं. म्हणून आम्ही एक अतिशय क्रांतिकारक जमीन
लँड पुलिंगचा फॉर्म्युला आणला. 1 हेक्टर जमीन जर अधिग्रहित केली तर त्यापैकी 22.5% जमीन, विकसित जमीन ही त्या प्रकल्पग्रस्ताला परत द्यायची. एकही पैसा देवाणघेवाण होणार नव्हती. पण त्या 22.5% विकसित जमीन परतावा त्याची किंमत इतकी होती की त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तो फॉर्म्युला मान्य केला. आज मिहानमध्ये मी असताना 2 मोठे प्रकल्प आम्ही आणले, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी. आज नव्या सरकारने कुठले प्रकल्प आणलेत मला माहित नाही, कुठली परकीय गुंतवणूक आज महाराष्ट्रात नव्याने आलेली आहे ते मला माहित नाही. जे सगळे प्रकल्प आमच्या वेळी सुरू झाले होते त्याच प्रकल्पाबद्दल चर्चा पुढे चालू आहे. परंतु मला वाटतंय की शेतकरी ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे त्याला आपण काय देणार आहोत. आणि उद्योगाचं त्यामुळे जर जमीन अधिग्रहण करताना जर जमिनीची थोडी किंमत वाढली तर शेवटी तो उद्योगपती ती किंमत देणार नाही, शेवटी ग्राहकच किंमत देणार आहे. त्यामुळे कुठेतरी समतोल साधायचा प्रयत्न झालेला आहे. तो समतोल साधताना भारतीय जनता पक्षाने 2013च्या कायद्याला संपूर्णपणे एकमतानं बाकं वाजवून पाठिंबा दिला होता. मग आता एकदम काय झालं, लोकसभा निवडणुकीनंतर एकदम मोदी सरकारनं युटर्न कसा काय घेतला. नक्की हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर किरीट सोमय्या अगदी जाता तुमच्याकडनं हवंय. आणि अर्थातच तुमच्याकडनं आश्वासन सुद्धा हवंय की येणाऱ्या वर्षभरामध्ये हा जो काही आलेख तुम्ही रंगवलेला आहे तो आलेख प्रत्यक्षात किती लवकर येईल. आणि 5 वर्षामध्ये तुम्ही दिलेली जी डोंगराएवढी आश्वासन आहेत आणि डोंगराएवढ्या अपेक्षा सुद्धा या देशाच्या तुमच्याकडनं आहेत, तुमच्या सरकारकडनं आहेत, त्या पूर्ण होतील का. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कॉर्पोरेटनं चालवलेलं हे सरकार आहे आणि हे गरीब विरोधी किंवा शेतकरी विरोधी सरकार आहे, याबद्दलचं तुमचं थोडक्यात म्हणणं काय. आता पहिली गोष्ट तर कॉर्पोरेट तर कोणाचं सरकार होतं, म्हणजे कोळसा घोटाळा म्हणजे काय हो की ठराविक कॉर्पोरेट आणि मंत्र्यांच्या पार्टनरशिपच्या जॉईंट व्हेंचरला यांनी कोळसाच्या खाणी दिल्या आणि ते दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने ते सगळं रद्द केल्या. 2G टेलिकॉम म्हणजे काही कॉर्पोरेट ना, पण ते काँग्रेसचे कॉर्पोरेट ज्यांनी काँग्रेसचे कनेक्शन होते ते. म्हणून नवीन जिंदलला 50,000 कोटीच्या खाणी दिल्या. नवीन जिंदल काँग्रेसचा खासदार, आज त्याच्यावर FIR झाली आणि ते सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे आज पण सुप्रीम कोर्ट, CBI यांचा ह्याच्यात काँग्रेसचे आणि त्यांचे सहकारी 4 मंत्र्यांवर केसेस चालू आहे. म्हणून माझं असं म्हणणं की इथे तर बिकम ए फॅशन. आता राहुल गांधींनी संसदेत पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं, चांगला मुद्दा सांगितलं की संसदेत पॉइंट उचलला. आता ते सूटबूट वाक्य सांगितलं राहुल गांधींनी संसदेत, त्याच्या वेळी राहुल गांधीला तोच प्रतिकार झाला ना की झूठ मूठ का नेता है. म्हणजे राहुल भैया तिथे आले आणि अमेठी फूड पार्कचा विषय उचलला. आता अमेठी फूड पार्क भाजप सरकारने रद्द केलं. भाऊ रद्द केलं तर त्याला मान्यता दिली होती का. आपण ऑक्टोबर 2013 मध्ये त्याचे भूमिपूजन केलं होतं आणि ते फूड पार्क, अमेठी फूड पार्कचा मग सगळं पत्रव्यवहार आम्ही रिलीज केले. मी दिलं की त्या ज्या कंपनीला हवं होतं ते कुठली कंपनी, बिर्ला कंपनी. आणि त्यांनी राहुल गांधीची काय करार केला होता की तुम्ही मला माझा दुसरा प्रकल्पासाठी मला कॅप्टिव्ह पॉवर प्लांट लावायचा आहे आणि त्यात 25% दराने इलेक्ट्रिक उत्पादनासाठी तुम्ही मला गॅस देणार. हे राहुल गांधी यांनी त्यांच्या सरकारने कबूल केलं. आणि मग ज्यावेळी ते नाही दिलं तर त्यांनी सांगितलं मला हा प्रकल्प परवडणार नाही. म्हणून यांचं एका बाजूला हे झूठ मूठ की राजनीती, पण ते जाऊ दे. मला तुमचा तो प्रश्न जास्त चांगला महत्वाचं वाटतं की पुढच्या वर्षभरात आम्ही काय करणार. सगळ्यात पहिली गोष्ट ब्लॅक मनी जनरेशन खतम करणं. माननीय पृथ्वीराज चव्हाण प्रधानमंत्री कार्यालयात असताना त्यांनी एक चांगलं पाऊल त्यांनी म्हणजे त्यांच्या सरकारने उचलण्याचा प्रयत्न केला होता. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना कोणतेही व्यवहार सोना चांदी घेण्याची काय 2 लाखाचा वरचे असेल ते पॅन नंबर द्यावा लागणार. मग तो विड्रॉ केला. आता मोदी सरकारने 1 लाखाचा वर खरेदी करायची असेल तर पॅन कार्ड द्यावं लागणार. मग सोना चांदी सगळे व्यापारी आले तरी सांगितलं. दुसरी गोष्ट की विदेशातून येणारा कालाधन, मी 1947 आणि 50 मध्ये संसदेत झालेली चर्चा दाखवली
म्हणजे जेवढी जुनी काँग्रेस आहे तेवढाच जुना कालाधनचा प्रश्न आहे. मग गेली 50-60 वर्ष आपण काय केलं हो कालाधन थांबवण्यासाठी? का विदेशातून येणारा कालाधन तिथे जे एसेट निर्माण केले जातात, आम्ही कायदा आणलाय, त्यात तुम्हाला वाटलं की याला आणखीन मजबूत करायची आवश्यकता आहे, करूया. तशाच प्रकाराची इथे काळं धन जनरेट होऊ नये हा दुसरा पॉइंट. तिसरी गोष्ट आहे की भ्रष्टाचार टोटल संपवायचा असेल तर जे सबसिडी मधले अर्धे पैसे गायब होतात. सगळ्यांची मदत लागणार, काँग्रेसची पण लागणार, इतर राज्यात सरकारची पण मदत लागणार की राज्य आणि केंद्राची सगळी सबसिडी आपण डिरेक्टली जो लाभार्थी असतो त्याच्या खात्यात ट्रान्सफर करूया. चौथा मुद्दा जो आहे इन्फ्रास्ट्रक्चर. 24/7 पॉवर द्यायचा आहे. त्याच प्रकाराने जे रस्त्याचं हायवे निर्माणचं काम खूप ढिलं झालं होतं त्याला गती द्यायची. ठीक आहे. किरीट सोमय्या, वेळ माझ्याकडे कमी आहे, माफ करा. तुम्ही हे सगळे जे मुद्दे मांडतायत ते मुद्दे सातत्यानं आश्वासनांच्या मार्फतनं तुम्ही यापूर्वी सुद्धा दिलेले आहेत, आपल्यासमोर आलेले आहेत. पण त्याहीपेक्षा अगदी शेवटचा जाता आणखीन एक महत्वाचा प्रश्न, जरी सरकारची ही वर्षपूर्ती असली तरी या सरकारच्या समोर असलेला विरोधी पक्ष आहे, त्या विरोधी पक्षाची सुद्धा खरी ही वर्षपूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानिमित्ताने पृथ्वीराज चव्हाण, तुम्हाला जाता एवढाच प्रश्न विचारायचा आहे की किमान काँग्रेस पक्षातलं नेतृत्व हे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये, आपण मूल्यमापन ज्यावेळेला सरकारचं करतो त्यावेळेला विरोधी पक्षांचं सुद्धा मूल्यमापन करायला हरकत नाहीये, त्या विरोधी पक्षांनी, त्या काँग्रेसनी, त्या तुमच्या काँग्रेसच्या नेतृत्वानी नेमकं गेल्या वर्षभरामध्ये असं काही भरीव असं योगदान केलंय असं तुम्हाला म्हणता येईल का? आणि त्यातूनही महत्वाचं म्हणजे राहुल गांधी यांचं नेतृत्व अगदी या वर्षपूर्तीच्या अखेरीस कुठेतरी पुन्हा एकदा नव्यानं समोर येताना दिसतंय असं तुम्हाला वाटतंय का? काँग्रेस एक प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका निभावते आणि निश्चित निभावणार. अर्थातच आमची लोकसंख्या अनपेक्षितपणे फारच कमी झालेली आहे. संसदेमधली आमची खासदारांची संख्या ही फारच कमी झालेली आहे. त्यामुळं अर्थात प्रभावीपणे काम करताना काही अडचणी येतात ही वस्तुस्थिती आहे. बरेचसे आमचे दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत. परंतु जी काही संख्या असेल त्याचं नेतृत्व राहुल गांधींनी गेल्या काही दिवसामध्ये अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. आम्हाला बोलण्यासारखं भरपूर आहे. आता मगाशी जे किरीजींनी मुद्दे उपस्थित केले, कोळसा घोटाळ्याबद्दल बोलले, मी आपल्याला सांगितलं की 2 लाख कोटी रुपये हे 30 वर्षामध्ये मिळणार आहेत. आता फक्त 6,000 कोटी मिळालेले, त्याचं काही उत्तर आलेलं नाही. पण ज्या लोकांनी जर कोळसा घोटाळ्यामध्ये जर चुका केल्या असल्या तर तुम्ही त्यांच्यावर खटले भरा, त्यांना तुरुंगात टाका ना. तुम्हाला तुमच्या कुणी हात धरलेले आहेत. परंतु आपण जर पाहिलं या सरकारनं या वर्षभरामध्ये काय केलेलं आहे, तर आज बँकेचे खाते उघडण्याची योजना युपीए सरकारची होती. आज थेट सबसिडी देण्याची योजना युपीए सरकारची होती. आधार कार्डची योजना युपीए सरकारची होती. मग पॅकेजिंग पुन्हा ब्रँडिंग आणि पॅकेजिंगच्या बाबतीमध्ये भाजप अग्रेसर आहे तुमच्यापेक्षा असं म्हणता येईल का? काय म्हणताय? नाही, ब्रँडिंग आणि पॅकेजिंगच्या बाबतीमध्ये भाजप अग्रेसर आहे तुमच्यापेक्षा असं म्हणता येईल का? कारण सगळ्या योजना तुमच्या होत्या असं तुम्ही म्हणताय. हा फक्त मुलामत दिलेला आहे, पॅकेजिंग आहे, त्यात ठोस काही नाहीये. आणि म्हणूनच आपली अडचण काय होते की वर्षभरामध्ये मोदी सरकारने काय ठोस देशात करून दाखवलं, कुठल्या नवीन योजना राबवल्या ते त्यांना सांगता येत नाही. एक चव्हाण साहेब तुमच्याकडे 10 वर्ष होती केंद्र सरकारमध्ये. युपीए 1 युपीए 2 ही 10 वर्ष तुम्हाला मिळालेली आहे दोन्ही सरकारांना. त्या तुलनेमध्ये आता 1 वर्ष झालेलं आहे. आपण अजून अगदी दिलखुलासपणे तुम्ही सांगू शकता अजून किती काळ तुम्ही देऊ शकणार आहात भाजप सरकारला? कारण भाजप सरकारवरती टीका करण्यासाठी कदाचित 1 वर्षाचा अवधी जो आहे तो कमी पडणार आहे. कदाचित अजून पुढच्या वर्षी ज्यावेळेला किरीट सोमय्या आपल्यासोबत असतील त्यावेळेला आपण आणखीन प्रखर टीका कदाचित करणार असू. काय नेमकं तुम्हाला वाटतं किती वर्ष लागतील? किती वर्ष? आपण चर्चा इथे थांबूया आणि आपण 5 वर्षानंतर चर्चा करूया. जर आज किरीट सोमय्याजींना 5 वर्ष लागणार असेल तर तसंच सांगा की वर्षभरात आम्ही काही करू शकलेलो नाही, आम्ही 5 वर्षानंतरच आम्ही आमचा लेखाजोखा देऊ. पण मी सांगू इच्छितो की 10 वर्षामध्ये युपीए सरकारनं अर्थव्यवस्थेचा जो विकास दर गाठलेला आहे तो एनडीए सरकारला अजून गाठता आलेला नाही. आणि त्यामुळं जरी आकड्याची तिथं 4.5-7 झाले बदलून काही विकास दर वाढला असं दाखवलं तरी लोकांचा त्यावर विश्वास बसलेला नाहीये. मला वाटतं अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यामध्ये दिशाहीनता आहे. टॅक्सच्या बाबतीमध्ये गार सारखा कायदा असेल किंवा मिनिमम ऑल्टरनेट टॅक्स
सारखा मुद्दा असेल, आज उद्योगपतींनी मागणी केली आहे की यामध्ये काहीतरी स्पष्टता आणा, पण अर्थमंत्री स्पष्टता आणू शकलेले नाहीत. आज निर्यात कमी झालेली आहे, कृषीचा विकास दर 4.7%वरून 1%वर आलेला आहे. कसल्या बोलतायत? वर्षभरामध्ये जे काही केलेलं आहे, मग तुम्ही असं सांगा की आम्हाला वर्षभरात काही करता आलेलं नाही, करता येणार नाही, आपण 5 वर्षांनीच आम्ही आमचा आढावा घेऊ, तोपर्यंत आम्हाला काही विचारू नका. ठीक आहे. असं म्हटलं तर मग ठीक आहे, आपण 5 वर्षानंतर भेटू. ठीक आहे, तुम्ही म्हणता की 5 वर्षानंतर भेटू, पण अर्थातच किरीट सोमय्या तुम्हाला नक्की एक सत्ताधारी पक्ष म्हणून येणाऱ्या 2 वर्षानंतर अधिक जास्ती जहिरी टीका आणि अधिक जास्ती कदाचित प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. आणि त्यानिमित्ताने वर्षपूर्ती झाले, थोडा अधिक काळ कदाचित लागणार आहे तुम्हाला, आणि तो काळ जो काही आहे तो तुम्हाला ठरवायचा आहे. मात्र त्या काळासाठी आणि येणाऱ्या काही कामांसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत, केंद्र सरकारला शुभेच्छा आहेत, पण त्याबरोबरीनं प्रभावी विरोधी पक्ष सुद्धा आपल्यासमोर आला पाहिजे, ही सुद्धा पृथ्वीराज चव्हाण आम्ही तुमच्या समोर अपेक्षा धरतोय. कारण येणाऱ्या या संपूर्ण कालावधीमध्ये तुमची भूमिका, विरोधी पक्षांची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. आणि अर्थातच किरीट सोमय्या जाता तुम्हाला एवढीच विनंती आहे की सबका साथ सबका विकास हा सुद्धा आम्हाला लवकरात लवकर दाखवाल तुम्ही, अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद, नमस्कार.